सुरमई कशी देतस? ही कितीला देतं? 1000 रुपये. घे 10-15 तरी पीस येतील काय? जास्त येतील ना? या जेवायला जेवूया मस्तपैकी 450 रुपयाची हॉटेलमधली आपली डिश रेडी झालेली आहे. ही वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशात माहीत ना मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलला व्हिडिओ एकसुद्धा पडत नाही. काम भरपूर असल्यामुळे मला कुठे बाहेर जाता येत नाही आणि सध्या मी इलेक्शनपासून गावीसुद्धा गेलो नाही आहे. तर जायचं आहे गावी याच महिन्यात बघू. तर आज आहे संडे आणि मार्गशीर्षसुद्धा संपला आहे, त्यामुळे जातो आहे मालाडच्या फिश मार्केटमध्ये मच्छी आणण्यासाठी. तर बघूया कोणती स्वस्त मच्छी भेटते ती. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, भरपूर मजा येईल. तर चला मग. मालाड स्टेशनचा नजारा बघा किती मस्त वाटतंय. बघा ऊन तापला बेफाम आणि आपल्याला जायचं आहे आता मालाड वेस्टला फिश मार्केट. तर चला. लोक मच्छी घेऊन आली बघ श्रेयश. हां पिशव्या बघ भरलेले आहेत. काय मार्गशीर्ष संपला तर काय सगळे किटाळ उडवते जात आहेत. हां तर चला. पब्लिक आहे भरपूर श्रेयश. इथं पब्लिक बघ किती दिसते मित्रांनो. हां मार्गशीर्ष संपला आता मच्छी बघूया. महाग असेल मरणाची झालेली. ही सुरमई कशी आहे? 1200 रुपये एक. एवढी मोठी आहे ती बघा. 1200 रुपये सांगताय. ताजी वाटत नाही पण. कैसा आहे मुळा? 100 रुपयाला 3 आहे ते आणि 100 रुपयाला 6. 6 हे काय रावस आहे ना? कुपा. आपण बघूया आपली मच्छी पटकन घेऊया आणि जाऊया. भरपूर गर्दी भरपूर आहे. सुरमई कशी देतस? ही कितीला देतं? 1000 रुपये. 1000 रुपयाची नको आहे माका. 200 रुपये देत आहे. बोटीत घेऊन चल मग. 1000 रुपये सुरमई खाऊन दिवस जाईल आमचा आजचा पूर्ण. मी काय बोलतो 700 ची दे ना मला. हे या कसं हा काय माशाचं नाव काय? हा माशाचं नाव काय? हे इथं 400 रुपये देते मी. 400 रुपये देते मी. घेत असतो तर माका देतो लगेच सांग. कापून दे. काय म्हणतो? माछर बाजार भरलाय मजबूत. थोडं लेट आल्यामुळे पब्लिक जास्त दिसत नाही पण पब्लिक भरपूर आहे. हा मच्छी सगळी मच्छी आली टोटली. काय म्हणतो माझा? 1000 रुपये नाही मला. मी बोललो 400 रुपये दे मला. काय कशाला शॉपिंग? अरे म्हणजे काय घर चाललं पाहिजे की नाही? अरे भाव खर्च लागतं बाबा. घर चालूच आहे. घर चालूच आहे. घर चालूच आहे. भाव खर्च लागणारच नाही. नको जीवाक लागला नाही माझ्या तरी चालत नाही. मी बोललो ना 400. गरम गरम म्हणजे काय थंड झालं. थंड आमचा थंड किसा पडत आमचा घेतला होता. कर मावशे ही माझीच कापत. अरे पण पैसे नाही. ती घे तिच्याकडे सगळं आहे. मच्छीचा व्हिडिओ काढ. हा मच्छीचं बघ
मच्छीचा काढता या बघ, फकफकीत मच्छी आहे, ताजी ताजी फडफडीत, बारीक बारीक कापा. मित्रांनो आपण घेतला वा फायनली सुरमय 400 रुपयाक बोलली आहे. तर बारीक बारीक पिसा काढून घेऊया पटापट. भीड भरपूर वाढत चालली आहे, लवकर जावे ना, सगळा कलिलोड येऊ आहेत. आता किती पीस येतील गे कमीत कमी याचे? घे 10-15 तरी पीस येतील काय? जास्त येतील ना? मस्त सुरमई भेटले आपल्याला मित्रांनो. अशी प्रॉन्स कशा दे? 300 रुपये. नको नको, बस झाली. सुरमई घेतली ती माझ्या बस झाली आता. हे पीस दाखव पहिला हातात, एक पीस दाखव हातात. आता काय बघतोय तर मित्रांनो, बघा फ्रेश आहे, ताजा फकफकीत आहे. ए भर भर. टाक टाक, ह्या पण टाक. चल आता पैसे देऊ की? हा पैसे पाहिजे. ॲपल कसा आहे? किती? 160 रुपये किलो. केळी दे मला अर्धा डझन. 50 से 40 है. ये दे ना, 40 वाला देना. 40 वाला देना. 50 अभी 40 और 50 बोले ना. ये दे 40 वाला तो ये 40 वाला है. 50 वाला. 50 वाला इतनो सा. आता दे दे, तर टाइम नाही मागा. अरे घे संतरा दे ना एक. संतरा कैसा है? 80 रुपये किलो. जिसमें का बोलो उसमें का देता हूँ. कौन सा दो? एक संतरा देना ये. वाला किती महाग आहे रे बाबा, वाला लाव पाहिजे. किती हुआ? फायनली घरी आलो आहे मच्छी वगैरे घेऊन, आणि मस्त भेटली सुरमई 400 रुपयाला आणि फ्रेश भेटली. तर आता घरी आलो आहे. बहीण घरी आहे, बारका भाऊ पण आला होता मुंबईवरून, गावावरून सॉरी मुंबईला. तो पण गेला आहे मीरा रोडला मॅच आहे तर खेळायला. छोटी सिस्टर पण जाणार आहे कामावर, त्यामुळे आहे मोठी सिस्टर आहे तर तीच बनवेल सगळं. तर बघूया कशी बनवते ती. तर आपल्याला फिश फ्राय पण करायचं आहे आणि त्याचा कालवण पण बनवायचं आहे. तर बघूया चला. म्हणून आल्यानंतरला आपण कापूनच घेऊन आलो होतो, तर इथं थोडी धुतली मस्तपैकी, फ्रेश केली याला. आणि ह्याच्यातला आपल्याला थोडासा रसा करायचा आणि थोडीशी भाजायची आहे. तर आता याला पटकन मीठ वगैरे आबूळ वगैरे लावून घेऊया. तर चला पहिलं मीठ टाकून घेऊया ह्याच्यात, कारण मीठ चांगला लागू व्हावा, त्यामुळं पहिला मीठ टाकून घेऊया. बरी भेटली गो. हां 400 रुपये सांगितला. लय महाग आहे मच्छी मित्रांनो. आणि आता मार्गशीर्ष संपल्यामुळे मच्छी थोडी महागच होणार आहे. मार्गशीर्ष थोडी स्वस्त होती. लावून घेतला हो. आणि आता थोडंसं टाकतो आबूळ. हा गावठी आबूळ आहे, आम्ही गावावरून बनवून आणलेला. आपण बनवलेला आहे ना घरी, त्या आम्ही घरी बनवलेला आबूळ आहे, ओरिजिनल रतांब्यापासून बनवलेला आहे. आबूळ लावून थोडा वेळ ठेवूया. या साईडला साहित्य पण आपण रेडी करून ठेवलेलं आहोत. इकडं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, इथं आलं आहे, लसूण आहे, मिरची आहे. ह्याला वाटून करूया म्हणजे कालण्यासाठी मसाला तयार करायचा. इकडं आहे तर आबूळ लावून पण झाला आहे. बस झाला ना तेवढा. आबूळ लावून झालं आहे आता आणि आपला साहित्य इथं रेडी आहे. तोपर्यंत ह्याला थोडा वेळ ठेवूया. मीठ मसाला लावून, मसाला पण टाकतेस ना आताच, तर मसाला वगैरे इथं लावून ह्याला थोडा वेळ ठेवूया आणि आपण मस्तपैकी वाटून घेऊया. त्यानंतरला मग बनवायला फटाफट होईल, इझी. मसाला टाकला नाही तर टाकताय हळद. मस्तपैकी असं याला मॅरिनेशन करून ठेवूया थोडा वेळ, जेणेकरून चांगली कडक पण होतील पीस. भाजायला चांगले असतात मग कडक झाल्यावर नाही, त्यामुळे थोडं ह्याला करून ठेवूया. आणि आपण इथं रशासाठी जो मसाला रेडी करून ठेवला आहे तो मसाला वाटून घेऊया तोपर्यंत ना.
पहिले आपण आधी मच्छीचा रस्सा करून घेऊया, म्हणजे सार. तर त्यासाठी आधी फोडणी देऊया. तेल टाकलं नाही आणि हे आपल्याला सारासाठी वापरायचा, पोटाकडचा आणि टाकल्याकडचा म्हणजे सुरमईच्या. तर हे सारासाठी आपल्याला यूज करायचं आहे आणि आपण जे मॅरिनेशन केलं ते भाजायचे आहे. तर तेल टाकलेलं आहे. त्यानंतर हे काय टाकते, राई टाकायचं आहे. तर तेल तापून देत, चरचरून देत जरा. जर राई टाकला वाव, हे टाकते. त्यानंतर जिरा. तापला की लय किती आवडत, जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर तेजपत्ता, यानंतर टाकला नाही लसूण, त्यानंतर कढीपत्ता. गॅस कमी करतो. त्यानंतर जो आपण मसाला बनवला होता कांद्या टोमॅटोचा तो टाकला नाही. चरचरला रे चरचरला. जो आपण आता वाटप केला होता तो वाटप टाकला आहे. एका चांगला मस्तपैकी कड आल्यानंतरला आपण मच्छी टाकायची त्याच्यात. पाणी याला नंतर उकळ यायला द्यायची ना थोडा. त्यानंतर फिश टाकणार. उकळाला की फिश टाकायचं. फ्लेवर बघा असा मस्त आलाय, सरसळीत उकळ आलेला आहे. आणि आता याच्यात टाकतो आपण मच्छी. उकळ आल्यानंतरला काय ढवत राहायची काय गरज लागत नाही आहे ना. थोडा वेळ चांगला खतखतला की आपला कालवान होणार आहे रेडी, मालवणी स्टाईलमध्ये. म्हणजे मालवणी मसाला पण टाकलेला आहे. थोडासा मीठ टाकायचा फक्त बाकी आहे. तर मीठ टाकूया, बाकी आहे तेवढं मीठ टाकलं. मीठ काय कोकम. कोकमाशिवाय मच्छी चवच नाही मित्रांनो. कोकम हा पाहिजेच मावऱ्यात. फ्लेवर बघा किती एक नंबर आला आहे. आणि आपण ह्या साईडला आता मच्छी पण फ्राय करणार आहोत. तर इकडं थोडा कड आला, थोडा इथं ठेवू, त्याच्यानंतर मच्छी फ्राय करून घेऊया. तर ही आपली मच्छी आहे जी आपण मॅरिनेशन करून ठेवली. आणि कलर बघा असला फ्लेवर आला एक नंबर. हे बघा त्याच्यात मस्तपैकी या रव्यामध्ये आपण पीठ टाकलं आहे, लाल मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे. इकडे तवा दाबायला ठेवलेला आहे. आणि आता थोड्या वेळातच आपली सुरमई होणार रेडी. आणि रस्स्याक बघा कसला उकळ आलेला आहे सरसरीत. तर मच्छी भाजून घ्या फटाफट. कोटिंग बघा कशी होतं मस्तपैकी. मॅरिनेशन जर चांगलं झालेलं असेल ना तर कोटिंग पण चांगली होते बघा. चांगला रवा चिपकला पाहिजे. असं भाजायचा. थोडेसे पीस आपण अगोदर मस्तपैकी कोटिंग करून घेऊया रव्यात आणि नंतरला एकदम भाजायला टाकूया. तोपर्यंत आपला तेल पण तापेल तिकडे. एक 7-8 पीस हे करून घेऊया, रवा लावून घेऊया. तेल असं सगळीकडे लावून घेऊया जेणेकरून ना मच्छी आपली तव्यात चिपकली नाही पाहिजे त्यासाठी. आणि इथं पहिला पीस आपला टाकलेला आहे. तर चरचरू गावा मावरा चुलीवर टाकल्या. आपण लावून घ्यायचे, जेवढे तव्यावर लागतील तेवढे लावून घेऊया. एक 5 पीस आपण टाकलं याच्यात. आता थोडे भाजून घेऊया जेणेकरून चांगल्या भाजतील सुद्धा आणि व्यवस्थित हे होणार नाही, त्याचा रवा निघणार नाही. चांगल्या भाजून चांगले आपण काढू शकतो. त्यामुळे थोडेसे टाकलेले आहेत. पाठीमागे भाजले असतील ना. तर आपण मित्रांनो पाठीमागे भाजलेले असतील एक साईड. तर परतून घेऊया. हे बघा तसे मस्त पीस भाजले आहेत. अजून परत एकदा परतणार, पण एका साईडचा आधी थोडं भाजून घ्यायचं. त्यानंतरला परत हे करायचं. तर थोडं तेल टाकलं पाहिजे ना याच्यात. या साईडला आपण परत आम्ही रेडी करून ठेवला रवा लावून. ह्या झालं की परत टाकायच्या. कोटिंग कशी जास्त लावली तर ते पडणार नाही ना. असं पण आहे, कोटिंग जास्त लावल्यावर पडत नाही ना. थोडं तेल टाकून घेऊया. आपले ह्या मस्त कडकडीत झाले. कडकडीत झालेत ना. तर ह्या मित्रांनो भाजलेले आहेत आपल्या. आता हे आपण काढून घेऊया आणि
दुसरं आपण हे करून ठेवले ते आपण टाकूया. पीस भाव कसले वाटतात कोटिंग केल्यानंतर मोठे. एक 10-12 पिसं बाकी आहेत आपली. इकडून परत एकदा आपण टाकलेले आहेत 5 पीस. इकडं 5 पीस बाकी आहेत. हे 4 म्हणजे 5 15 पीस आणि हे 5 20 पीस आहेत झालेले एका सुरमईपासून झालेले. बरी भेटली. आणि प्लस आपण ह्याच्यात पण टाकलं, रसामध्ये पण टाकलं. रसा आपला रेडी झालेला आहे, झाकण मारून ठेवलं आहे. ते परतून घेऊया फटाफट. जेवायचा टाईम पण झालेला आहे आपला. वाजल्यात बरोबर 1:15 झाला आहे. 2 वाजेपर्यंत आपलं जेवण रेडी होईल. बघा एक साईड चांगल्यापैकी भाजलेली आहे. आणि सुरमईला जास्त वेळ लागत नाही भाजूक, पटकन भाजतात. शेवटची पिसं आहेत जे आपल्याला भाजायचे आहेत. आपण बहुतेक पिसं भाजून घेतले आहेत. बघा रेडी झालेले आहेत. आणि शेवटचे 6 पीस आहेत ते मस्तपैकी फ्राय करून घेऊया आणि जेवायला बसूया आधी. आता काय राहत नाही, भूक लागलेली आहे मजबूत. इकडे रस्सा पण आपला झाला आहे रेडी. इकडं मावरा पण झाला आहे रेडी. आता फक्त डिश रेडी करून जेवत होत आहे. फायनली आपली डिश झाली आहे रेडी. इकडे आहे सुरमई फ्राय केलेली, काकडी आहे, कांदा आहे आणि हा रसा आपण जो बनवला सुरमईचा. आणि इकडे राईस आहे. तर या जेवायला जेवूया मस्तपैकी. 450 रुपयाची हॉटेलमधली आपली डिश रेडी झालेली आहे. ही आपण घेऊन गेला तर 1 पीस असता सुरमईचा आणि काकडी आणि रसा, राईस आणि जवला देतील आणि 450 रुपये घेतील. आपण घर बसल्या 400 रुपये सुरमई आणून 450 रुपयाचा ताट रेडी केलेला आहे आणि आता आपण तो खातोय. तर या जेवायला. बघूया मित्रांनो कसं झालं जेवण. म्हणजे सुरमई टेस्ट करून बघूया. हा बघा झकास. जेवायला तर सुरुवात केली आहे मी, राहत नाही मला त्यामुळं. आणि वाजल्यात पण 1:30. झकास झालं मित्रांनो. तर जेवणसुद्धा फिका पडतो. असं घरचं जेवण ते घरचं जेवण मित्रांनो असतं. मजा आली. जेवण घेतो, नंतरला भेटू. तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे. दुपारी जेवल्यानंतरला थोडं बाहेर गेलो होतो. तर घरी आलो आता. दुपारी आपण फिश मार्केटला गेलो होतो. तिकडून सुरमई घेऊन आलो. त्यानंतरला सुरमई बनवली. त्यानंतर जेवलो, झोपलो होतो. त्यानंतर बाहेर गेलो होतो. थोड्या मॅच होती तिथे मैदानमध्ये छोट्याशा. तर ते पाण्यासाठी गेलो होतो. बॉक्स मॅच होत्या तर त्या पाण्यासाठी होतं. तर आत्ता घरी आलो आहे आणि मस्त दिवस गेला आज संडे. उद्या पण कामावर जायचं आहे. तर मित्रांनो लवकरच आपण गावी जाऊ. भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत. पहिल्या रेग्युलर येत होते तशा. भरपूर दिवसाचा गॅप होतो आहे. 10-15 दिवसाचा गॅप होतो आहे. तर नक्कीच पहिल्यासारखा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन चांगल्या. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.